आता भारतीय लोकशाहीने, संविधानाने प्रत्येकाला प्रत्येकाचं म्हणणं मांडण्याचा अधिकार दिला आहे आणि पोलीस खात्याला संविधानाने त्यांचे काही अधिकार दिलेले आहेत, त्याप्रमाणे ते काम करत आहेत. त्याच्यावरती आपण म्हणजे पोलिसांवरती बोलण्याचा अधिकार आपल्याला थोडी. त्याच्यामध्ये मग पोलीस तपास करतील असं बोलू शकतो. पोलीस खंबीर आहेत आणि तपास करतील. महाराष्ट्र पोलीसचा इतिहास आहे, कायमच खंबीर असतात. मुळातच त्यांनी संशय घेतलेला आहे मुंबई पोलिसांवरती, तर त्या विषयावर ठीक आहे ना. असे प्रत्येक जणाचा वेगवेगळ्या खात्यांवरती वेगवेगळे संशय घेतच असतो जेव्हा तो विरोधी पक्षात असतो. त्यात नवीन काय. सर, नवनीत राणा संदर्भात आपण काय म्हणता? त्यांनी जे ॲलिगेशन केलेले, मला वाटतं की मुंबई पोलिसांनी आज चांगलं काम केलं. त्यांनी चहा पितानाचा काय पित होते मला माहीत नाही, पण मला फक्त ते असं हलवताना आणि चेहऱ्यावरती असं काही ताणतणाव वगैरे काही दिसलेला नव्हता. बाजूला पोलीस उभे होते, बसलेले होते. त्यामुळे तसं पोलिसांनी सत्य ते सामोरे आणलं. सर, हिंदी में जानना चाहेंगे कि जिस तरह ठाकरे सरकार पर जो आरोप करते हुए नजर आ रहे हैं नवनीत राणा को लेकर, आज वीडियो भी जो है वो पाटिल जी ने ट्वीट किया हुआ है, उसको लेकर क्या कहेंगे? ऐसा है कि पुलिस के ऊपर जब इल्ज़ाम लगा है तो पुलिस सच्चाई पूरे सबूत के साथ पेश करेगी ना. अपनी छवि जब खराब हो रही है, हमने जो किया ही नहीं वो हम पे डाला जा रहा है, तो पुलिस ने अपना काम किया. सर, ये जातिवाद का मुद्दा इस पूरे मामले पे लाना, देखो ऐसा है, कल तक तुम हम हनुमान चालीसा की बात कर रहे थे. अब हनुमान चालीसा पीछे गया तो तुम जाति पे आए, और तुम उस जाति पे आए जो जाति यहाँ के उच्च न्यायालय ने, बम्बई हाई कोर्ट ने खारिज कर दी. उसको सुप्रीम कोर्ट ने स्टे दे रखा है. तो अभी भी आप पूर्ण उसके जाति के सर्टिफिकेट से पूरे बाहर नहीं आए हैं. अभी भी हाई कोर्ट का वो डिसीजन साबित है कि हाई कोर्ट ने कहा कि ये तुम्हारा जाति सर्टिफिकेट सच्चा नहीं है. तो लोगों के सच्चाई सामने आती है ना. कल वो हिंदुत्ववादी बन के गई थी, आज वो जाति पे आई है. तो एक जगह पे रहो ना भाई. पिछले 15 दिन सर, जातीय वातावरण गढूळ करून एकंदरीत वापर करण्याचा आणि राजकारण करण्याचं असं आहे. तुम्ही लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये हे सगळं चालत नाही. महाराष्ट्र फार हुशार असतो. देव धर्म हा घरात ठेवावा हे सर्वात आधी जर भारतात कोणी शिकवलं असेल या ज्या राज्यांनी, ते महाराष्ट्र होतं. की तुम्ही दुसऱ्या धर्माचा सन्मानही करा, स्वतःचा धर्म, तुमचा देव, तुमच्या देवावरील श्रद्धा ही तुमच्या देवघरात ठेवा. कारण का मुंबई हे कष्टकऱ्यांचं शहर. ट्रेनमधनं येताना कचाकच भरलेल्या गर्दीमध्ये कोणाला जात समजतं, कोणाला धर्म समजतं. म्हणून मुंबई आहे. त्याच्यामुळे मुंबईत येऊन हे सगळं चालत नाही. मुंबई पोलिसांनी एक व्हिडिओ केला आहे की त्यांच्यावर अत्याचार होता, हे असे काही वेगळे प्रकरण येत आहे, परंतु ते चहा पिताना निवांतपणे त्या ठिकाणी दाखवलं आहे. काय म्हणत आहे की एकंदरीत हे आरोप करतात मुंबई पोलिसांवर, जैसे कि दूध का दूध और पानी का पानी, हा सूर्य हा जयद्रथ, असं महाभारत म्हटलंय ना. हा सूर्य आणि हा जयद्रथ. तसं समोर आलं ना. किती खोटं बोलायला काय मर्यादा आहेत. शेवटी पोलिसांना जेव्हा असं कळतं की आपण निष्कारण बदनाम होतोय, तेव्हा ते दाखवणार ना पुराव्यासहित. हा घ्या पुरावा. खरं पोलीस असे काही रिव्हील करत नाहीत काय पकडलंय कॅमेऱ्याने, ते त्यांच्या सिक्युरिटीच्यात ठेवून देतात. आणि आता जेव्हा तुम्ही अतिच करायला लागता तेव्हा पोलिसांना तुमचे चेहरे उघडे करावे लागतात. हे घ्या. शेतकऱ्यांच्या विरोधात जेव्हा सरकारच्या विरोधात जेव्हा आंदोलन सुरू होतं आणि काही शेतकऱ्यांना चिरडलं, त्यावेळेस गृह मंत्रालय आणि लोकसभा अध्यक्ष यांनी कुठल्याही प्रकारची पाहणी काही केलं नाही. परंतु यावेळेस मात्र अशा प्रकारचे जे प्रकरण घडलं त्यानंतर मात्र अलर्ट झाले. कसं बघता की यांच्या मागे हा मोठा षडयंत्र असं मानलं?
असं मला वाटतं की कमीत कमी आता म्हणजे त्यांच्या संवेदना तर जाग्या होत आहेत, चुकीचं का बरोबर ते काळ ठरवेल, पण त्यांच्या मेलेल्या संवेदना ह्या जागा होत आहेत, हे तर अभिनंदनीय आहे. त्या कशासाठी होत आहेत, का होत आहेत, चुकीच्या आहेत का बरोबर आहेत, जाऊ द्या. पण झोपलेले जागे तर झाले आहेत, हे पण काय थोडं नाही ना. सर हिंदी में जानना चाहेंगे, जैसे आपने कहा है कि जाति का ये जो सर्टिफिकेट है वो मुद्दा भी कोर्ट में है और नहीं, कोर्ट में नहीं है, हाई कोर्ट में उन्होंने कहा है कि तुम्हारा जाति सर्टिफिकेट बोगस है, फर्जी है, ये पूरा फर्जीवाड़ा है. और सुप्रीम कोर्ट ने स्टे किया, ये नहीं कहा कि तुम उसी जाति के हो. तो इसके ऊपर बात करके क्या फायदा है. तो जैसे आधी- अरे एक हिंदी तर बोलते ना प्लीज. सर जैसे जाति का मुद्दा सामने आया है, मातोश्री का मुद्दा हनुमान चालीसा को लेकर पिछले 15 दिनों से गरमाया है, 15 दिनों से महाराष्ट्र की राजनीति भी गरमाई है. कल सीएम उद्धव ठाकरे ने भी बयान किया है कि हम हिंदू हैं लेकिन गदाधारी हिंदू है, हम घंटाधारी हिंदू नहीं है. इस मुद्दे को क्या कहेंगे, क्योंकि हिंदुत्व का मुद्दा देखो ऐसा है कि महाराष्ट्र में बहुत सारे काम बाकी है. 2 साल से महाराष्ट्र की चलन अवस्था बहुत गंभीर है. लोगों के खीसे में पैसे नहीं है, नौकरियां चली गई है, एक तरफ पेट्रोल के दाम, डीजल के दाम, गैस के दाम आसमान छू रहे हैं, लोगों के पैसे ज़मीनों पे ज़मीन खर्च के भी नहीं मिल रहा है. जब लोग भूखे पेट मर रहे हैं तो कौन से आपका हनुमान चालीसा, मंदिर की पूजा, इबादत, ये सब काम बोलेंगे क्या कि चलो हनुमान चालीसा पढ़ा आपने, चलो काम पे लग जाओ. ये कुछ होता नहीं है. समाज में जो धर्म है उसका पालन करो, धर्म ने जो कुछ सिखाया है उसका पालन करो. इसके ऊपर कोई रोक नहीं लगा सकता है, पर उसका बाजार मत करो. इस तरह का फिलहाल जो सिचुएशन दिख रहे हैं, हम बाजारी होता हुआ नजर आ रहा है, विवादास्पद परिस्थिति हो रही है जिसमें केंद्र सरकार भी आई है. पहले मुद्दा नवनीत नारायण राणा तक था, अभी बीजेपी के लोगों को, नेताओं को मेरे को वही बात बताना चाहता हूँ कि कोई बीजेपी का लीडर इस पे क्यों नहीं बात करता है कि हमको इसके बारे में सोचना पड़ेगा कि पेट्रोल 125 के ऊपर चला गया है. हमको इस पे बात करनी पड़ेगी कि डीजल 105 रुपये के ऊपर चला गया है. कोई इस पे क्यों नहीं बोलता है कि 102 रुपये पे 1050 के ऊपर गैस चला गया है. ये जो दैनंदिन जीवन में आपको त्रस्त करने वाली बातें हैं, उसके ऊपर आप खामोश हो और तुम ऐसे बात दिखाकर लोगों को गुमराह कर रहे हो जो पूरी दुनिया जानती है कि धर्म के नाम की आफू की गोली दे दी तो आदमी बिगड़ गया. आप ये जानते हो कि दुनिया, देश और दुनिया में भारत की जो आर्थिक परिस्थिति है वो जानी नहीं चाहिए. मैं आपको इस टीवी के माध्यम से बता देना चाहता हूँ कि सिलोन इसी माहौल में डूब गया. आज सिलोन की आधी प्रॉपर्टी, आधी मालमत्ता चाइना ने खरीद ली है. हमारे राष्ट्र के बाजू में जितने भी देश हैं जिन्होंने जात धर्म के नाम पे अपनी राजनीति की, हाँ भले ही 60-70 साल की, लेकिन एक भी राष्ट्र आप सर भी नहीं उठा सकता. अफगानिस्तान, म्यांमार, पाकिस्तान, बांग्लादेश, सिलोन, नेपाल, ये पहले हमारे दोस्त हुआ करते थे, अब सारे के सारे हमारे दुश्मन हैं. वो इसके बारे में ना सोचता है ना बात करता है. बड़ी बड़ी गंभीर समस्या है हमारे सामने. इंडोनेशिया ने पाम ऑयल कहा है कि 28 अप्रैल से हम भेजेंगे नहीं. भारत में सबसे ज़्यादा खाने के लिए इस्तेमाल किया जाता है पाम ऑयल. कभी सोचा है कि पाम ऑयल की कीमतें कहाँ तक जाएंगी? भारत में पाम ऑयल होता है वो आप उंगलियों पे गिर सकते हो उतना टन. हम कोई विषय पे गंभीर ही नहीं है.
अगर पेट्रोल बढ़ेगा तो हमको फिर से बैलगाड़ी निकालनी पड़ेगी। ठीक है, राम राज्य की तरफ जा रहे हैं। अगर गैस बढ़ेगा तो चूल्हा जलाना पड़ेगा। ठीक है, राम राज्य की तरफ जा रहे हैं। पर तेल नहीं रहेगा तो खाओगे क्या? इस बारे में कोई सोचता हुआ नजर ही नहीं आ रहा है। अच्छा, आप लोग भी इस बात को गंभीरता से लेते ही नहीं। आपको भी अच्छा लगता है टीआरपी के लिए हेडलाइन, नवनीत राणा ने दी गालियां, हेडलाइन फ्रंट छाप। तो जो आपके माध्यम से जो प्रबोधन होने की आवश्यकता है, बुरा मत मानो, पर वो होते हुए दिखाई नहीं दे रहा। ये दिखाओगे नहीं आप टीव्ही पे। गेल्या 5 वर्षापासून मोदी सरकार असताना 42 कोटी युवकांनी नोकऱ्या शोधण्याचा प्रयत्न बंद केला आहे। ही फार एक मोठी गंभीर बाब आहे। तर कसं बघताय याकडे? ही तर गंभीर बाब आहेच, पण मागच्या 7 वर्षात किती लोकांनी हा देश सोडला हे सुद्धा अनालिसिस हे करा। तुमचं लक्ष तिथे गेलंच नाही पाहिजे। तुमचं लक्ष हे हनुमान चालिसाकडे गेलं पाहिजे। तुमचं लक्ष भोंगे उतरवण्याकडे गेलं पाहिजे। तुमची पोरं त्याच्यातच गुंतली पाहिजे। मग पोरं केसेसमध्ये अडकली पाहिजेत। मग आई वडील जेलच्या दरवाज्यात जाऊन उभे राहिले पाहिजे। नेते आपले मस्त जेवतील, खातील, झोपतील। जोपर्यंत दगड हातात घेत नाहीत तोपर्यंत नेते वा अरे काय चालू आहे तुमच्या लोकांचं। एकदा दगड मारला आणि पोलीस घेऊन गेले की नेता काय विचारायला येत नाही। 35 वर्ष राजकारणात आहे मी आणि विद्यार्थी जगतापासून आहे। मी काय साखर कारखान्यातनं वगैरे आलेलो नाही। मी अशी दगड मारूनच इथपर्यंत आलो आहे। वाचवायला कुठलाही नेता येत नाही। वाचवायला फक्त आईवडील येतात, ज्यांच्या खिशात जामिनाचेही पैसे नसतात आणि वकिलाचेही पैसे नसतात। मी बघितलं आईवडील काय एवढंच सोडा, जेलमधलं हे काढा, कित्येक कैदी जामिनाचे पैसे नाहीत म्हणून जेलमध्ये सडत आहेत। आधीच तो माणूस फ्रस्ट्रेटेड असतो, नोकरी नाही, आई आजारी, वडिलांना नोकरी नाही, घरात खायला प्यायला दयनीय अवस्था आहे। त्या वैफल्यग्रस्त माणसाचा उपयोग करून आपलं राजकीय हेतू साध्य करणं याला राजकारण म्हणत नाहीत। आणि हे महाराष्ट्राच्या पुरोगामी राजकारणी हे तुम्हाला शिकवलेलं नाही, हे आम्हाला शिकवलेलं नाही। तुमचं तुम्ही जाणा। कास्ट संदर्भात मराठीमध्ये बोला। कास्ट कास्ट सर्टिफिकेट जे बोलले ना आपण, बोगस सर। अरे बोललोय मी। नाही, मराठी बोलायला. असं आहे की नवनीत राणा या शेड्यूल कास्ट काही समाजाच्या आहेत, त्या मला माहीत नाही कुठला समाज आहे त्यांचा, त्या समाजाच्या नाहीत असं उच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे। निकाल त्याला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती आहे, रद्द नाही केला आहे। म्हणजे ज्या भगिनीच्या जातीबद्दलच उच्च न्यायालयाने खोटी आहे असं सांगितलं आहे, त्याच्याबद्दल काय बोलायचं? आणि एकीकडे हनुमान चालिसाच्या नावाने राजकारण सुरू करायचं आणि आपण प्रचंड हिंदुत्ववादी आहोत असं जगाला चित्र दाखवायचं। आणि त्या मुद्द्यावरनं आपण जरा थोडेसे आता आपली बॅकफूटवर जाण्याची वेळ आली आहे तर लगेच दुसरा मुद्दा जातीयवादाचा काढायचा। महाराष्ट्रातल्या लोकांना तुम्ही मूर्ख समजता का? तुम्ही सर्टिफिकेट आणलं कुठनं, कुठल्या प्रिन्सिपलनी तुम्हाला मदत केली, ते किती रुपयाला डील ठरलं, हे अख्ख्या पालघर जिल्ह्याला माहिती आहे। तेव्हा ह्याच्यावर मला काय जास्त बोलायचं नाही। फक्त ज्या पद्धतीने हे वातावरण गढूळ केलं जातं ते महाराष्ट्राच्या विकासाला बाधक आहे, महाराष्ट्राच्या प्रतिमेला बाधक आहे, एवढंच मी सांगू शकतो। सर, मुंबई पुलिस की प्रतिमा मलिन करने की इस पूरे मामले में कोशिश हुई? ज़रूर हुई थी। मुंबई पुलिस की एक अंतर्राष्ट्रीय प्रतिमा है, पिछले कुछ दिनों से लगातार उसके ऊपर डब्बे पड़ रहे हैं। मुझे लगता है कि वो प्रतिमा सुधारने में इस वीडियो ने बहुत मदद की है। जो कुछ झूठे इंजाम लग रहे थे, जो कुछ झूठी कहानियाँ बताई जा रही थी, एक वीडियो ने दूध का दूध पानी का पानी कर दिया। जितेंद्र जी, 1 तारीख को राज ठाकरे की सभा है, लेकिन उसको अभी तक परमिशन नहीं मिली है। संभाजी नगर बहुत ही सेंसिटिव एरिया है जहाँ पर ये सभा होने वाली है।
क्या कहेंगे इस पूरे मामले में, क्योंकि सभा होने पर राज ठाकरे ठाम है। देखो है कि उस इलाके का माहौल क्या है वो वहाँ का पुलिस कमिश्नर जानता है और हमारे होम मिनिस्टर जानते हैं। इस विषय पे जो उनके डिपार्टमेंट का विषय है मैं क्यों बात करूँ।